गाईज गुड आफ्टरनून. तर गाईज आता जात आहे आम्ही मार्केटमध्ये. ते काहीतरी घ्यायचं आहे. ते याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये भेटलं नव्हती ती वस्तू घ्यायसाठी चाललो आहे आम्ही. कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार आहे. आणि आम्ही चाललो रोहिणीताईला टिफिन द्यासाठी. सो आम्ही देऊन येतो म्हणजे जायचंच आहे आम्हाला. आता देऊन देतो. चला गाईज. हे बघा गाईज, आत्ताच आली आहे रोहिणीताई. तिला डब्बा द्यासाठी आलो आहे आम्ही. तिला दिला डब्बा ताईला. तर काय आम्ही आता टी शर्ट घेतली आहे. पॅन्ट घ्यायचा होता बट पॅन्ट अवेलेबल आहे आमच्याकडं. तर टी शर्ट घेतली आम्ही. ती कुठल्या कलरची आहे ते सांगणार नाही आम्ही. कंटिन्यू ब्लॉग बघा, तुम्हाला माहितीच पडणार अजून. आणि ते कशासाठी घेतली आहे ते पण माहिती पडणार तुम्हाला. सो आता आम्ही समोर जातो. अजून काही घ्यायचं आहे तर येतो आम्ही घेऊन. काहीच आता आमचं ते जे काही घ्यायचं होतं ते घेतलं. आता रोहिणीताईला घ्यायसाठी आलो आहे आम्ही. आणि आजचं वातावरण एकदम मस्त आहे, त्यामुळे वातावरण एकदम चांगलं आहे. काही नाही, फॅन्सच भेटत आहे यांचे रोहिणीताईच्या ऑफिसच्या बाहेर. तर तिचा वेट करत आहे आम्ही. तर येऊ. ताई आली आहे. हे आहे तिचं ऑफिस, हे वाला. थँक्यू. पाण्यामुळे एका ठिकाणी थांबलो आहे आम्ही. पाणी चालू आहे बघा इथं. एका ठिकाणी थांबलो आहे आम्ही. पाणी गेलं तर आम्ही घरी जातो. मस्त पाऊस, थंडी वाजत आहे एकदम. जातो आम्ही थोडं वेळ. आम्ही थांबलो होतो पण गाडी चालू केली. समोर गेल्याबरोबर ओलं झालो आम्ही. तर थांबलो होतो एका ठिकाणी परत. घराजवळच आहे आम्ही, पण त्यांच्यासाठी थांबून आता त्यांचा वेट करतो होता आम्ही. पाणी तर गेला. आम्ही लय भिजलो आम्ही. घरी आलो आहे, फ्रेश वगैरे झालो आहे. तर मस्त रेडी झालो आहे. तर गाईज आम्ही गेलो होतो टी शर्ट आणायसाठी. आता ते कशासाठी होतं? टी शर्ट आली होती आणि त्या दिवशी भेटली नव्हती. ते मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, ते भेटली नव्हती. एकदम चांगल्या कामासाठी टी शर्ट, चांगल्या कामासाठी आहे. ते तुम्हाला समोर माहिती पडेल. सो बघत राहा ब्लॉग. आता आम्ही कुठेतरी जाणार आहे, ते तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग ना. तर काहीच रेडी वगैरे झालो आहे. आता आम्ही आला आहे आता एका हॉटेलमध्ये. आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. ॲक्च्युली तो आमचा फ्रेंड आहे, वर्धेचा फ्रेंड आहे. ते तुम्हाला कंटिन्यू ब्लॉग बघा, ते तुम्हाला माहिती पडणार की कुठला फ्रेंड आहे म्हणून आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. तर चला. इथं मोहिनी आहे. कॅमेराला बघू. हा, कॅमेराला तर गाईज आज आम्हाला वैभवने इन्व्हाइट केलं स्पेशली सगळ्या फॅमिलीला जेवायला. सो थँक्यू आम्हाला इथं बोलवल्याबद्दल. आणि याची वैभवची पूर्ण कहाणी थोडक्यात तुम्हाला पप्पा सांगतील. सांगा. हा हॉटेल पूर्ण वैभवच आहे आणि त्याने स्पेशली आम्हाला आज बोलवले. आणि मेन म्हणजे विदर्भामधला मुलगा आज पुण्यामध्ये स्वतःचा त्याचा हा आणि आमच्या मामाचा मित्र आहे, संदेश मामाचा मित्र आहे. आणि विदर्भातला मुलगा बघा पुण्यात एवढं मोठं हॉटेल पण त्याने स्वतःच्या बळावर एवढं उभं केलंय. सो त्यामुळे आम्हाला पण भारी वाटते. असं ऐकून एकदम भारी वाटते. एवढं लांब येऊन तुम्ही इथे एवढं भारी केलं आहे की नाही. आणि आम्हाला बोलवलं ते लईच भारी वाटते. सो आता ह्या हॉटेलचं नाव आणि ऍड्रेस तुम्हाला वैभव सांगेल. नवमी ग्रँड फॅमिली रेस्टो, खराडी बायपास, चंदननगर. पुण्याचे कोण असेल तर नक्की विजिट करा. आणि जे जास्त फूडी आहे, ज्यांना सी फूड वगैरे असं खायची खूप इच्छा असेल, ज्यांना आवडत असेल, त्यांनी नक्की विजिट करा. नवमी या रेस्टॉरंटला नक्की विजिट करा. तुम्हाला हॉटेल पण दाखवतो थोड्याच वेळात. सगळं कसं आहे बघा तुम्ही. आणि आम्हाला जेवून घेऊन आणि जेवणाची टेस्ट पण सांगतो कसं आहे ते. चला, थँक्यू सो मच. जेवण घे. आलाय बटर चिकन आणि तंदुरी रोटी आणि नान. ही रोटीच आहे एक. तर आम्ही खातो आता.
जेवण एक नंबर काही बटर चिकन आलाय, खातो टेस्ट कशी आहे. एक नंबर आहे. तर काही जेवण वगैरे तर सगळं झाले आहे. भाऊला भेटून एवढं चांगलं वाटलं काय सांगू. खूप दिवसानंतर भेटलो आम्ही, खूप दिवसानंतर. टेस्ट एवढी चांगली होती काय सांगू. ॲड्रेस तर सांगितलाय दादा, तर या कधी विजिट करा. आम्ही आलो आहे घरी आता. मस्त जेवण केलं आज. चांगलं वाटलं वैभव दादाला भेटून, कारण की तो वर्धेतला एक मुलगा डायरेक्ट पुण्यामध्ये सेटल झाला. खूप चांगलं वाटलंय. आणि त्याचं हॉटेल एवढं चांगलं होतं काय सांगू. नाव काय? हॉटेल नवमी. एक नंबर होती हॉटेल नवमी. हॉटेल नवमी मस्त होतं हॉटेल. आम्ही तर जाऊन आलोय आणि तुम्ही पण फूडी असाल तर नक्की हॉटेल नवमीला व्हिजिट द्या. आणि जे पुणेकर असतील त्यांनी तर लगेच जा. चला गाईज गुड नाईट. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करायला करा. विसरू नका आणि आदित्यच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, जेणेकरून त्याच्या ब्लॉगचे सगळे अपडेट्स तुम्हाला येत राहतील. चलो गाईज बाय बाय. गुड नाईट. गुड नाईट.